ही मसाल्यासाठी मिरची चालते मावशी आमची. तुम्हाला म्हणलं का नाही मी वादळीनी मिरची चालणार नाही म्हणून आधी गरज आम्ही कुटणार नाही म्हणून कुठली आहे. कसला होईल मसाला? बर चला आज परत त्याच पैशात तेच खेळ. आज परत घमेले बर शेंगदाण्याचे लाडू, घमेले बर डिंकाचे लाडू ते बारीक करून ठेवले मिश्रण. परंतु आज आहे ना एवढंच बनवणार आहे. का तर आमच्या खारका सगळ्या संपल्यात आहे. त्या गुळ फोडला का नाही? ह्याच्यात टाकला वय गुळ? टाका आता. आता ह्यातमध्ये तूप टाकायचं आणि बारीक करायचं. आता हे 250 रुपयामध्ये तूप नाही बरं का परवडत मैत्रिणींनो, पण आपलं तेवढंच टाका. अजून टाका. ती काय होतं वाईट जरा त्याचा वास लागला ना खाताना लय भारी लागतं. लाडू चांगलाच होणार आहे. हा बरं नाही वतलं तरी चालतंय. बरं हलवान मग टाका अजून. ही काय करतो मैत्रिणींनो, तूप ही वगैरे नाही परवडत शेंगदाण्याच्या लाडूला, पण आपलं टाकायचं. 3% बॅटरी राहिली माझी. कधी बी स्विच ऑफ होईल. ताईसाहेबांचं पेमेंट आलंय मी बघते. असं ही करून मिक्स करत 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 टाका. अगं तसं मिक्स करत 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 टाका तुमच्या ह्याने. चला आता वाजली 1:45 बघू शकता. आणि आता मी ना जेवण करणार आहे. 3% बॅटरी राहिली माझी. थांबा स्विच ऑफ झाला फोन तर. आणि मी आली आता इथं फक्त लिहित 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 कुठपर्यंत अजून राहिलेत इथं. आता किती झालेत तुम्हाला दाखवते लिहून माझे. हो का. आणि आज कोणवर आहे ती पण सांगते. आज आहे शनिवार. शनिवारचे हे ऑर्डर इथं आज लिहिते मी. म्हणजे आजच्या नाहीत, हे कधीच्या इथं 2-4 दिवसापूर्वीच्या इथं. आजच्या सोमवारी. आता कालच्या ना आजच्या. गॅस कमी करून द्या का मला लाडूचं इकडं. झाले बघा आमचे शेंगदाण्याचे लाडू. तर हे केलेत लाडू. आता ताई तोपर्यंत ती खारीक खोबऱ्याचं खारीक संपल्यामुळं मग थोडंच करायचं. तूप ही सगळं तर ते काजू हे तळून टाका त्याच्या मापाने. चला मैत्रिणी. आणि ही सांडगं इथं ही हरभऱ्याची डाळ अर्धा किलो होती. मटकीची डाळ 1 किलो होती. ही एका ताईसाहेबांचं होतं 1.5 किलोची. ते आज टाकायचं. आज शनिवार आहे चांगलं वाळलं इथं. आणि ही लाडू आता जातो आम्ही तिकडल्या आमच्या घरीच नव्या. हां तिथला खटका बंद कर. हां कर बघ फिरवायचं. तिथलं वरचं बंद कर. पिन काढ. पिन काढल्याशिवाय इथलं ही करायचं नाही. इथं परत नाही काय का झालं तो का. एकच मिनिट. इथं आहे ना ही ती पिन काढली का नाही नंतर ना हे असं हे काढायचं. हे ह्याच्यात मध्ये ना हे बसलेलं असतं. पण ती पिन काढल्याशिवाय इथं हात नाही घालायचा. ओके
हे मैत्रिणींनो इथं पण लय असं असतं, हे बसतं ह्यात जाऊन. 6 किलो खोबरं 2 मिनिटात बारीक केलं. 1 मिनिटात तुम्ही उठच करून बसच. 6 किलो खोबरं 2 मिनिटात बारीक झाले. 6 किलो. आता हे तळायचं आणि मग परत बारीक करायचं अजून एकदा. आमच्या राणींचं एवढं लाडू भरून होस्तोपर्यंत झाला. आता आम्ही बसणार आहे पॅकिंगला. आता वाजलं तर त्या 3. प्रतीक्षा जाधव सध्या आता पॅकिंगला बसलेले आहेत आणि इथं लोणचं भरायचं चाललंय. तर हे द्यायचं आहे MIDC मध्ये मैत्रिणींना आणि हे द्यायचं आहे कुरिअरला. तर हे असं असतं बघा लोणचं. बघा 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 कसं असतं. तेल वगैरे नाही टाकलं तरी चालतं. घरी आल्यावर गरम करायचं, फक्त तेल गार करायचं आणि टाकायचं. आणि मुरस तोपर्यंत 4-5 दिवस ह्याला असंच थोडंसं रोज सकाळ संध्याकाळ त्याला थोडंसं मिक्स करायचं. ओके. थोडी मोठी कप, थोडी मोठी कॅरी बॅग मध्ये बसणार सर. किती किलो एकच पैसा किती किलो सांग का. बार्शी रोडच्या ताईसाहेब आहेत, त्यांचं नाव बी नाही बघितलं. बीडच्या आहे त्या. 1.5 किलो हळद मसाला, 3 किलो धना पावडर, 2 किलो मिरची पावडर, 2 किलो, 3 आणि 2 5 6 7 8 8.5 किलोचं पार्सल आहे. त्या ताईसाहेबांचं नाव काय आहे सांगू का. मोबाईल दे तिकडे. बीडच्या ताईसाहेब आहेत. ती काय केलं ह्यातमध्ये भरलं पण हेच फायना. आता त्याच्यात हे असं काय साहेब आता गोण्या नाहीत बरं का आपल्याकडे लय. आता हाय असं दिलंय पॅकिंग करून. घ्या समजून. उलट होत आहे. ते असं 8 टाक. असं करू का मी पॅकिंग. दाखव लाडू. त्याला एक कत आहे मग कसं आहे र. लाडू येतात का नाही बघ. मस्त बनवल्यात. मस्त मस्त सुकून द्यावं लागतं ना आता. नाही त्याला रातभर. आता फक्त ती मनीषाताई गाड्यांचं बांधू 1/2 किलो राहिलेल्यांचं सोमवारी टाकू. कारण का हे नाही सुकलं ना मग फुटतं. मैत्रिणींनो हे आहे डिंकाचे लाडू. बायांनो 6 वाजत आले पार. 5:30 वाजून गेल्या. 10 मिनिटं झाली वर. मस्त बनवल्यात. कसला लागला र खरं सांग. तर एवढी पार्सल आता उरकायची चाललेत हो का. जशी जशी पार लय लांब लांब गेले तिथे अगं. दरवाजाला याचं सोडून जा ताईंला. आता हळद संपली, धना पावडर संपली, सांडगं बी संपलं मैत्रिणीने हो का. एवढं राहिलं तिथं. आता ज्यांचं राहिलंय त्यांचं उद्याच्याला अजून करायचं. आता उद्यापासून अजून 5-6 बाया लावायच्या करायचं. आता हे लाडू राहिलं भरायचं. जा बस की रे सोनू. आता हे कोणाचं फुटलं कोणाचं काय झालं आता परत पॅकिंग करायचंय. चाललं बघा पुढे. सर आले बघा आमचे. येतात आवा सर. सर लय आम्हाला मदत करू लागते. काय राहिले ती नाही आता राहिलं.
सरांनी दुकान बंद केलं आलं सर तिथे एक पॅकिंग राहिली बघ पडेल. ती तिकीट ती बारामतीचा पंखाला बी राहिला होता उद्या त्यातलं देऊ का अजून चला आता राहिलेल्यांचं सोमवारी आता आज किती स्टॉक राखलाय आता ज्यांचं सोमवारी आणि ज्यांचं नाही येईन त्यांनी समजायचं आपलं सोमवारी येईल फक्त येईल तुम्ही फक्त आहे ना वाट बघा छाया ताई दुबईच्या ताई साहेब हे तुमचं इथं नाव लिहिलंय बघा त्यांचे दादा इथनं उद्या जाणार आहे तर ह्यातमध्ये आहे मसाला अर्धा किलो तिकडं उष्णता जास्त असते त्याच्यामुळं आणि ह्याच्यात आहे हळद अर्धा किलो आणि ही त्यांच्या आईला बोरीला सांडगं 1 किलो द्यायच्यात आणि कविताकडलं तूप 2 किलो पापड 2 किलो कुरडे 2 किलो गुलाबजाम 2 किलो अशी कविताकडली ऑर्डर आहे दुबईला लय उष्णता हिट लई ते म्हणले अर्धा किलो मसाला का वर्षभर जातो वर्षभर अर्धा किलो ती दादा येऊन बसले दुकानावरती दाजींना पळू पळू या म्हणलं आणि माझा बघा किती राडा पडलाय आतमध्ये असाच राडा पडलेला असतो काय करायचं बाय 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 बाय. या लवकर माघारी येताना डाळ आणा 20 किलो ट्रान्सपोर्ट सेवा चालली. डाळ होय हा एवढ्याची येईन जावा गेलं दाजी बस मावशे ये मरू दे आता बसू घडीभर आणि मग ही राडा आवरू ये मैत्रिणींनो ही जी सौद्याचं सामान आहे ना हे खोबरं हे तीळ आणि हे सौद्याचं सामान किती मिरचीला टाकायचं आहे तुम्हाला दाखवते मी आता हा राडा माझा असाच पडलाय पडून द्या घडीभर आधी मसाला कुटायला घ्यायचा आहे तर हे एवढी मिरची ना ही एवढी मिरची तेवढ्यासाठी कारण का तुम्हाला सांगितलं होतं मी मिरची आधी करा आता हे मिरचीचं बी ती आणि सौद्याचं सामान एकत्र टाकायचं आहे आपल्याला तर त्यासाठी ना आधी मी हे आता हे दाखवते का म्हण कारण का बऱ्याच ताई साहेब आहेत ना माझ्या व्हिडिओ बघून घेतात तर आता मी आधी सुनूला दादाला माझ्या ना मोबाईल धरायला होती हे आधी बसवते ही सकाळी मिरची अयो सौद्याचं सामान सारं येईन खाली ह्याला जपून सगळं करावं लागतं या थांबा ही बंद आता ही सगळं सौद्याचं सामान आहे ना हे एवढ्या मिरचीला ही एवढी मिरची पावडर ही एवढं सौद्याचं सामान आहे आपला मसाला आणि बरेच जण विचारतात की अक्का तू एकदा सांगून टाक मसाला कसा किलो आहे तर मी घरी बनवत नव्हते त्याच्यामुळे मी सांगत नव्हते का तुम्हाला दाखवता येत नसायचं काहीच आज सांगते तुम्हाला आपला मसाला आहे 900 रुपये किलो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुरिअर चार्ज 50 येतो पावशेर अर्धा किलो 1 किलो घेतला तरी चालतो क्वालिटी चेक करायला आणि महाराष्ट्राच्या बाहेर 100 रुपये कुरिअर चार्ज जातो तुम्हाला तर ही एवढी मिरची ना ही एवढी कुटून घेतलेली तर ह्याला आहे ना हे सगळं सौद्याचं सामान आहे ना पहिल्या दिवसापासून मैत्रिणींनी जे टाकत होती ना जेवढी क्वांटिटी सामान मी तेवढ्याच क्वांटिटी टाकते फक्त आज आबाळ आल्यामुळे हे आधी आहे ना मी कुटून घेतलेलं तर आता हे सगळं टाकायचं एक घमेली मिरची पावडर एकच घमेलं सौद्याचं सामान आणि हे सगळं तळून घेतलेलं आहे कारण का तळून घेतलं ना सौद्याचं सामान तर त्याला ना थोडीशी तेल वगैरे लागलं ना तर वास त्याचा चांगला येतो आणि मसाला एकदम असा मुटक्यातच होतो या चांगला होतो त्याच्यामुळे मी ती तळून घेते आता तुम्हाला दाखवते आणि हे दाखवते का मग कारण का सगळ्या गोष्टी मी ना तुम्हाला शेअर केल्या आणि शेअर करून करूनच आज इथपर्यंत आलोय आम्ही आणि ह्याला इतकं लागतं हे सगळं एकदाच बसते वन टाइम एक घमेलं आणि ही बी आता हे सौद्याचं सामान बारीक होत होत आलं की ती बी त्यामध्ये टाकायचं आणि ते पण बारीक करायचं